पंतप्रधान नरेंद्र मोदींना नुकताच एक असा दौरा केला ज्यात केवळ हात मिळवले नाही, फोटो काढले नाही, फक्त मेलोडी चॉकलेट दाखवण्यापुरता नव्हता, तर प्रत्येक बैठकीत भारतानं काहीतरी ठोस कमवलं. त्यात ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान, संरक्षण, व्यापार आणि जागतिक राजकारण या 5 आघाड्यांवर एकाच वेळी भारतानं आपला झेंडा रोवला. पण नेमकं काय घडलं या 6 दिवसात? कोणते करार भारताचं भवितव्य बदलू शकतात आणि या संपूर्ण दौऱ्यात भारताने काय कमवले, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज, तुम्ही पाहताय कसं काय. 15 मे 2026 रोजी पहाटे पंतप्रधान मोदी नवी दिल्लीहून रवाना झाले. त्यांना अबुधाबीला पोहोचायचं होतं आणि तिथून पुढे नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि शेवटी भेट इटालीला द्यायची होती. हा दौरा अशा वेळी होता जेव्हा इराण युद्धामुळे आखाती प्रदेशात प्रचंड अस्थिरता आहे, जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत होत्या आणि भारतात ऊर्जेची खूप गरज आहे. पंतप्रधान मोदी यांचा पहिला दौरा यूएईला होता. मोदी आणि यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नायन यांची भेट झाली. 3 तासाची ही भेट म्हणजे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक निर्णायक ठरली. यूएई आणि भारतामध्ये 7 महत्वाचे करार झाले. त्यापैकी सर्वात मोठा म्हणजे अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनी भारताच्या सामरिक तेल साठ्यांमध्ये तब्बल 3 कोटी बॅरल कच्चे तेल साठवणार आहे. संकट आलं तर त्यावर भारताचा पहिला हक्क असेल आणि त्या साठवणुकीचे भाडे यूएईच भरणार. शिवाय फुरेजा बंदरातून विशेष पाईपलाईनद्वारे हे तेल थेट जहाजाने भारतात येऊ शकतं. म्हणजेच होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या संवेदनशील मार्गावरील डिपेंडन्सी आता कमी होईल. सध्या भारताकडे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये तेल साठे आहेत, पण ते अवघ्या 9 दिवसांच्या गरजेपुरते आहेत. जपान आणि अमेरिका 100 दिवसांपेक्षा जास्त काळाचा साठा ठेवतो. त्या पार्श्वभूमीवर हा करार भारतासाठी किती महत्वाचा आहे हे केवळ सांगायला नको. याशिवाय एलपीजीच्या दीर्घकालीन पुरवठ्याचा करार झाला, संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय झाला आणि गुजरातच्या वडीनार येथे जहाज दुरुस्ती केंद्र उभारण्यासाठी सामंजस्य करार झाला. यूएईने एकूण $5 अब्ज गुंतवणुकीची घोषणा केली. भारताची पायाभूत सुविधा, बँकिंग आणि वित्त क्षेत्रात ही गुंतवणूक होणार आहे. यूएई नंतर मोदी नेदरलँडमध्ये पोहोचले आणि इथे भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एका नव्या युगाची सुरुवात झाली. दोन्ही देशांमध्ये 17 करार झाले. यातला सर्वात चर्चेचा करार होता शिप निर्मितीचा. नेदरलँडमध्ये ASML कंपनी जगातील एकमेव कंपनी आहे जी अत्याधुनिक लिथोग्राफी मशीन बनवते. या मशीन शिवाय आधुनिक सेमीकंडक्टर बनवणं जवळपास अशक्य आहे. याच ASML आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांच्यामध्ये भागीदारी झाली. गुजरातच्या धुलेरामध्ये भारताचा पहिला मोठा सेमीकंडक्टर प्लांट उभारला जातोय. आज भारत आपल्या गरजेच्या 90% चिप्स परदेशातून आयात करतो. मोबाईल असो, गाडी असो, AI सुपर कम्प्युटर असो किंवा लष्करी उपकरणे, सगळ्या चिप्स लागतात. ही डिपेंडन्सी कमी करण्यासाठी हा करार महत्वाचा आहे. नेदरलँडने आणखीन एक गोष्ट केली. लिथियम, कोबाल्ट, निकेल, ग्राफाइट यासारख्या महत्वाच्या खनिजांचा शोध आणि प्रक्रियेसाठी तांत्रिक सहाय्य देण्याची आश्वासन दिले. इलेक्ट्रॉनिक वाहने, बॅटरी, फायटर जेट्स आणि अंतराळ तंत्रज्ञानासाठी ही खनिजे अत्यावश्यक आहे. सध्या खनिजांसाठी भारत मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. त्यामुळे हा करार केवळ आर्थिक नाही तर रणनीती दृष्टीने खूप महत्वाचा आहे. याशिवाय नेदरलँडने चोळ साम्राज्याच्या काळातील ऐतिहासिक ताब्यांच्या शिलालेख भारताला परत केले. 18व्या शतकात युरोपमध्ये गेलेल्या या शिलालेखात तामिळ भाषेत चोळ साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याची नोंद आहे. हे एक भावनिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचं पाऊल होतं. यानंतर मोदींचा तिसरा टप्पा स्वीडन होता. इथे त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान मिळाला. भारत आणि स्वीडनमध्ये धोरणात्मक भागीदारीसह अनेक करार झाले. दोन्ही देशांनी पुढील 5 वर्षात व्यापार दुप्पट करायचं उद्दिष्ट ठरवलं. पण या दौऱ्यात युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वान डेर लेन यांनी भारत आणि युरोपियन युनियन मधील मुक्त व्यापार कराराला वर्षअखेरीस अंतिम रूप देण्याचे आश्वासन दिले. हा करार झाल्यास भारत आणि युरोपमधील जवळपास सर्व वस्तूंवर आयात शुल्क कमी होईल किंवा पूर्णपणे रद्द होईल. भारताच्या निर्यात आणि उत्पादन क्षेत्रात यामुळे अभूतपूर्व चालना मिळू शकते. म्हणूनच या कराराला मदर ऑफ ऑल डील्स असे संबोधले जात आहे. यानंतर पंतप्रधान नॉर्वे दौऱ्यावर गेले. तब्बल 43 वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानाने नॉर्वेला भेट दिली. भारत या नॉर्वेमध्ये धोरणात्मक भागीदारीसह 12 महत्वाचे करार झाले. नॉर्वे भारताच्या सौर, पवन आणि हरित ऊर्जा प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणार आहे. भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॉट स्वच्छ ऊर्जेचे लक्ष्य ठेवले आहे. नॉर्वे या युरोपमधील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असल्याने
भविष्यात ते तेल आणि LPG आयात करण्याचे सांकेतिक दिले गेले. पण याच दौऱ्यात पत्रकार परिषद संपल्यानंतर एका महिला पत्रकाराने मोदींना प्रेस स्वातंत्र्याबद्दल थेट प्रश्न विचारला. मोदींना उत्तर न देता पुढे निघून गेले. हा व्हिडिओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि देश विदेशात मोठी चर्चा घडून आली. आणि मग पंतप्रधान इटली दौऱ्यावर गेले. मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट व्हायरल ठरली. दोन्ही नेते एकाच गाडीतून फिरले. रोम मधील ऐतिहासिक कॉलिसियन मध्ये दोघांनी सेल्फी काढली. मोदींनी मेलोनींना एक खास भेट दिली. हे सगळं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय बनला. पण या दौऱ्यात भारताला बरंच काही साध्य करता आलं. दोन्ही देशांनी त्यांच्या संबंधांना स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा दिला. 2029 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज युरोपियनपेक्षा जास्त करण्याचे लक्ष्य ठरले. संरक्षण तंत्रज्ञान सहकार्य, AI, सायबर सुरक्षा, डिजिटल क्षेत्रात भागीदारी यावर महत्त्वाचे करार झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजेच IMEC हा प्रकल्प पुढे नेण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली. हा प्रकल्प भारताला रेल्वे, बंदर आणि शिपिंग नेटवर्कद्वारे मध्य पूर्वी आणि युरोपशी थेट जोडणार आहे. या कॉरिडॉरमुळे भारतातून युरोपला माल पोहोचण्याला वेळ आणि खर्च 30 ते 40% कमी लागू शकतो. हे चीनच्या बेल्ट आणि रोड उपक्रमाला भारताने थेट उत्तर आहे. इटलीत परिचारिका कमी पडत असल्याने भारतातील परिचारिकांना इटलीत काम करता येणार यासाठीही एक महत्त्वाचा करार झाला. 6 दिवसांच्या या दौऱ्यात भारताने एकूण 40 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणुकीचे करार केल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. पण या दौऱ्याचं महत्त्व केवळ आकड्यापुरतं नाही. तेल साठवण्यापासून चिप्स निर्मितीपर्यंत, हरित ऊर्जापासून जागतिक व्यापार मार्गापर्यंत भारताने एकाच वेळी अनेक ठिकाणी आपलं स्थान मजबूत केलं. इराण युद्धाच्या सावटा जेव्हा जग अस्थिर आहे तेव्हा भारतानं डोळ्यात तेल घालून आपल्या हितसंबंधाचं संरक्षण केलं. 140 तासांच्या या मॅरेथॉन दौऱ्यात जे पेरलं गेलं, जे येणाऱ्या वर्षांमध्ये उगवतं राहील. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की या सगळ्या कराराची अंमलबजावणी किती वेगाने होते. कारण जागतिक राजकारणात वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती असते आणि ही एकदा निघून गेली की परत येत नाही. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवायला हवी, जागतिक राजकारण हे कायमचं बदलत असतं. आज जे मित्र आहेत ते उद्याही मित्र राहतील याची शाश्वतता नाही. UAE सोबत तेलाची करार झाले, पण तीच UAE उद्या इराणशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करेल. नेदरलँड सोबतची भागीदारी झाली, पण ASML वर पाश्चिमात्य देशांचे अनेक निर्बंध आहेत जे बदलू शकतात. स्वीडन आणि नॉर्वे सोबतची हरित ऊर्जा भागीदारी तेव्हाच फलदायी ठरेल जेव्हा भारत त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा वेळेत उभारेल. आणि इटली सोबतच्या कॉरिडॉर प्रकल्प आधीपासूनच अनेक अडचणींमध्ये अडकलेला आहे. त्यामुळे हा दौरा म्हणजे केवळ सुरुवात आहे. खरी परीक्षा सुरू होणार आहे. ऊर्जा असो, तंत्रज्ञान असो, व्यापार असो व संरक्षण, भारत आता प्रत्येक क्षेत्रात एक उपहार्य भागीदार बनत चालला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विचार केला तर गेल्या काही वर्षांमध्ये एक मोठा बदल स्पष्टपणे दिसतो. पूर्वी भारत एखाद्या विशिष्ट गटाशी किंवा देशाशी बांधलेला असायचा, पण आता भारत स्वतःचे हित सर्वोपरी मानतो आणि त्यानुसार सगळ्यांशी संबंध ठेवतो. रशियाकडूनही तेल घेतो आणि अमेरिकेशीही मैत्री ठेवतो. चीनशी सीमेवर तणाव असताना शेजाऱ्याशी नवे करार करतो आणि युरोपशी व्यापार वाढवत असताना आखातात गुंतवणूक आणतो. हे धोरण जगाने आता मान्य केले आहे आणि म्हणूनच 5 वेगळ्या देशांनी वेगवेगळ्या क्षेत्रात भारताशी हात मिळवले. जागतिक राजकारणात जेव्हा एखादा देश सर्वांसाठी उपयुक्त ठरतो तेव्हा तोच देश खऱ्या अर्थाने महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो. भारताची वाटचाल आता अधिक वेगाने सुरू झाली आहे यात शंका नाही. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे हा दौरा इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर झाला. एखादी प्रदेश धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनत होता. अशा परिस्थितीत भारताने केवळ आपल्या तेल आयातीची सुरक्षा केली नाही तर इतर देशांना हे दाखवून दिलं की संकटाच्या काळातही भारत स्थिर आणि विश्वासार्ह भागीदार आहे. आज युरोपातील देश चीन पासून दूर आहेत आणि त्याच वेळी भारताची जवळीक साधत आहे. नेदरलँडचा चिप सहकार्य करार असो किंवा इटलीचा कॉरिडॉर भागीदारी, या सगळ्यांमागे एकच गोष्ट आहे, जगाला भारताची गरज आहे आणि हीच आजच्या काळात भारताची सर्वात मोठी ताकद आहे. एकूण हे 40 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणुकीचे करार, 5 देशांसोबतची नवी धोरणात्मक भागीदारी आणि युरोपियन युनियनशी मुक्त व्यापार करार याच भारताच्या अर्थव्यवस्थेवर, रोजगारावर आणि जागतिक प्रतिमेवर दीर्घकालीन परिणाम होणार आहे. आणि हेच या संपूर्ण दौऱ्याचं सर्वात मोठं यश आहे.
मोदींच्या या दौऱ्याबद्दल तुमचं काय मत आहे? खरंच भारताला याचा फायदा होईल का असं तुम्हाला वाटतं? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे चॅनल फक्त आमचं नाही, आपलं आहे. आणि पाहत राहा फक्त कसं काय.